प्रेषितांच्या कृत्याचा 5वा अध्याय आणि 12 ते 16 वचन त्यावेळेस आपण वाचू. प्रेषितांच्या कृत्याचा 12वा अध्याय 5वा अध्याय 12 ते 16 वचन मी आपल्यासाठी वाचतो. प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चिन्हे व अद्भुत घडत असत आणि ते सर्व एक चित्ताने शर्मोनाच्या देवळीत जमत असत आणि त्यांच्या सामील होण्यास इतर कोणाचे धैर्य होत नसे तरी लोक त्यांना थोर मानित असत. विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत गेले, इतके की लोक बुकणेकरांना रस्त्यात आणून पलंगावर आणि खाटावर ठेवले, यासाठी की पेत्र येत असताना त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणि यरूशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोक समुदाय बुकणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन ते येत असत आणि ते सर्व बरे होत असत. देवा वाचलेले वचन आशीर्वादित करू. या ठिकाणी प्रेषित लोक जे आहेत त्या प्रेषितांच्या हातून पुष्कळ चिन्हे होत होते, अद्भुत चमत्कार घडत होते आणि इतके चमत्कार घडत होते की त्या ठिकाणी पुष्कळ आजारी लोक, त्रासाने पिडलेले लोक तिथे येत होते आणि ज्यावेळेस ते येत होते त्यावेळेस पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतात की ते सगळे बरे होत होते. आता हे जे कार्य आहे हे कार्य कोणत्या माणसाचं नाही, हे कार्य प्रेषितांचं नाही. प्रेषित लोक म्हणजे जे लोक की येशू बरोबर चालले, येशू बरोबर राहिले, ते नंतर हे कार्य करत आहे. ते सामान्य माणसं आहे, ऑर्डनरी पीपल. त्यांच्या काही सामर्थ्य नाही, कोणत्याच माणसाच्या काही सामर्थ्य नाही. सामर्थ्य आहे देवाच्या ठाई, पवित्र आत्म्याच्या ठाई, देवाच्या आत्म्याच्या ठाई. आणि हे जे आहे प्रेषित लोक हे पुष्कळ चिन्ह लोकांमध्ये करत होते. पेत्र जो येशूला नाकारतो 3 वेळेस, त्याची सावली तरी लोकांच्या अंगावरती पडावी. सावली पडल्यानंतर लोक बरे होत होते. सावलीमध्ये सामर्थ्य नाही, पेत्रामध्ये सामर्थ्य नव्हतं, पण जे त्याच्यावरती आलेलं होतं ते सामर्थ्य होतं, ते म्हणजे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, देवाचा आत्मा त्याच्यावरती आलेला होता. म्हणून कोणताही मनुष्य ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस मनुष्य प्रार्थना करत असताना त्या माणसाद्वारे आरोग्य भेटत नाही. कोणताही मनुष्य प्रार्थना करत असताना त्या माणसाद्वारे उत्तर भेटत नाही. ते उत्तर भेटतं फक्त जिवंत देवाद्वारे. मानसिक माध्यम आहे, बेसन. जसं आपण म्हणतो की एखादा ग्लास आहे, पण पाणी ज्यावेळेस त्याच्यात टाकलं जातं ते पाणी आम्ही पितो, त्या ग्लासचा वापर झाला. तसं त्या माणसाचा फक्त वापर होतो, त्याच्यामध्ये असणारं पाणी म्हणजे जे पवित्र आत्मा आहे त्या पवित्र आत्म्याचा स्पर्श तो लोकांना होतो. पवित्र आत्मा कार्य करतो, देवाचा आत्मा कार्य करतो आणि मग लोकांच्या जीवनात सुटका येते. म्हणून माणसावरती काही होत नाही, माणसाकडून काय होणार. आपण म्हणतो ना त्या माणसामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे, तो देवाचा सेवक, पुष्कळ चिन्ह चमत्कार होतात त्यांच्या सभेमध्ये पुष्कळ चिन्ह चमत्कार होतात. त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. त्याचं कारण हे असतं की त्यांनी खूप प्रार्थनेत वेळ घालवलेला असतो, खूप उपास प्रार्थनेमध्ये ते देवाच्या सानिध्यात बसले असतात. त्यांचं जीवन फार पवित्र असतं, फार देवाच्या शुद्धतेमध्ये चालणारे लोक असतात. एकही वेळ ते वाया घालत नाही आणि मग ते जे सामर्थ्य असतं, जे पवित्र आत्मा असतो त्यांच्या काही तो जोरात कार्य करू लागतो. कारण पवित्र आत्मा जास्त त्यांच्यामध्ये अद्भुत रीतीने कार्य करतो, कारण की ते एकदम क्लोजनेस देवाबरोबर वाढलेलं असतं, देवाच्या आत्म्याबरोबर वाढलेलं असतं. काही जण म्हणतात आम्ही इतक्या प्रार्थना करतो, आमची प्रार्थना काही केल्या जात नाही. आपला नातेसंबंध देवाबरोबर नाही, आपल्याला मध्यस्थ लागतो, कोणीतरी देवाच्या सेवकाने हात ठेवावा लागतो, कोणीतरी देवाच्या सेवकाने प्रार्थना करावी लागते. का? कारण की आपण तिथपर्यंत मॅच्युअर झालेलो नसतो, मॅच्युरिटी कमी असते. म्हणून 1 वर्षात 2 वर्षात आम्ही तितकं परफेक्ट बनत नाही. ज्यावेळेस आम्ही वचन शिकत जातो, देवाचा आत्मा कसा बोलतो ते शिकत जातो, देवाबरोबर कसं चालायचं ते शिकत जातो, मग आमच्यातले राग, आमच्यातला द्वेष, आमच्यातला मान सन्मान सगळं ज्यावेळेस बाजूला पडतं आणि आम्ही ज्यावेळेस अति नम्र होतो आणि आमच्यावर कशाचाच असर होत नाही, त्याच्यानंतरचा तो काळ आहे की देव वापरायला सुरुवात करतो. देव असंच कोणाला उचलून वापरत नाही. अपवित्र जीवन असलं आणि ते अपवित्र जीवन धरलं आणि वापरलं असं कधी होत नाही. द्वेष आहे, कोणाचा तरी राग आहे मनामध्ये, त्याला धरला आणि परमेश्वर वापरत नाही.
अपवित्रता, द्वेष, राग, मत्सर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पवित्र आत्म्यापासून नाही, त्या दुष्ट आत्म्यापासून आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की असल्यांना देवाच्या राज्यात प्रवेश नाही. म्हणून जो व्यक्ती अशा गोष्टीमध्ये आहे त्या व्यक्तीच्या ठाई देवाच्या आत्म्याचं कार्य पाहायला भेटत नाही. देवाच्या आत्म्याचं कार्य जर बघायचं असेल तर परमेश्वर पहिले त्या व्यक्तीला घडवतो, त्याला बनवतो, त्याला नम्र करतो, त्याला पूर्ण म्हणजे जो सगळं त्याच्यातला जो असतो अहंकार तो सगळं बाजूला काढतो आणि मग वापरायला सुरुवात करतो. हालेलुया. असंच परमेश्वर वापरत नाही. हे प्रेषित लोक असेच देवाचं कार्य करत नव्हते. त्यांना परमेश्वराने फार घडवलं. ट्रेनिंग पण झाली त्यांची. 3.5 वर्ष ते येशू बरोबर चालले, येशू बरोबर राहिले. त्यांनी बघितलं त्यांचा राग, द्वेष. प्रभू येशूने पण त्यांना बघितलं. पेत्र किती रागिष्ट होता हे सुद्धा बघितलं. पण नंतरच्या काळामध्ये पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं त्याच पेत्राच्या सावलीने लोक बरे होत होते. जो पेत्र रागिष्ट होता, जो पेत्र म्हणतो प्रभू जर तुला कोणी मारायला आलं तर मी तलवार काढू का, तोच पेत्र आज सावलीने लोक त्याच्या बरे होते. असं काय झालं असेल? हाच पेत्र ज्यावेळेस त्याला वधस्तंभावर टांगण्याची वेळ आली आणि त्याला लोकांनी छळ केला आणि त्याला मारण्यात आलं, त्यावेळेस पवित्र शास्त्राच्या व्यतिरिक्त जे पुस्तक आहे त्याच्यात असं सांगण्यात येतं की तो म्हणतो मी त्या लायकीचा नाही की मला येशू सारखं वधस्तंभावर टांगून मारावं, मला उलट टांगून मारा. काय होतं असं पेत्र? पेत्र इतका नम्र कसा झाला? पेत्र इतका कसा पूर्णपणे देवाच्या सानिध्यात ज्यावेळेस तो वाढला त्याच्यानंतर त्याच्या जीवनामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला भेटतात. पण हे कशामुळे झालं ते मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी प्रेषितांच्या हातून अद्भुत चमत्कार झाले. सामान्य लोक होते आणि ते ज्यावेळेस शर्मोनाच्या देवळीत जमत त्यावेळेस इथं म्हटलेलं आहे की त्यांच्यामध्ये विश्वास ठेवणारे पुष्कळ पुरुष व स्त्रिया यांचे समुदाय मिळत गेले. एवढंच काय दुखणेकरांना रस्त्यावर आणून पलंगावर खाटावर ठेवीत यासाठी की पेत्र येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील काही जणांवर पडावी. आणि पुष्कळ लोक जे जे तिथं आले ते सगळे बरे झाले. परमेश्वराचं मान सामर्थ्य त्या ठिकाणी लोकांना आयुष्य जेवढं दिलेलं आहे तेवढं तो जगणार आणि परत सगळ्यांनाच मृत्यू पावायचे, सगळेच त्याच्याकडे जाणार आहेत. देवाच्या अस्तित्वावर मी कधीच अविश्वास होणार नाही. आणि आज जर बघितलं तर त्यांच्या चर्चमध्ये हजारो लोक येतात, हजारो लोक आशीर्वादित होतात आणि हजारो लोकांना आरोग्य प्राप्त होतं. 1 करोड देणारा एक व्यक्ती आहे त्यांच्या चर्चमध्ये. 1 करोड बघितलं तुम्ही तर शहराच्या एकदम बाहेर आहे. मोठं त्यांनी ग्राउंड घेतलेलं आहे, त्या ग्राउंडवरती त्यांनी टाकलेलं आहे. तिथं देवाची सेवा ते करतात आणि हजारो लोक येऊन तिथं आशीर्वादित होतात. ते सांगतात जर त्या दिवशी त्या 10व्या 11व्या दिवशी जर मी प्रभूच्या सानिध्यात येऊन उभा राहिलो नसतो आणि माझ्याबद्दल जर प्रॉफिसी झाली नसती तर आज मी जिवंत देवाला सोडून देण्याचं महाभयानक पाप केलं असतं. आज मी नरकी आत्मेमध्ये जे जगलो 10-11 दिवस तशी नरकी आत्मेमध्ये कोणी जगू नाही. आम्हाला साधारण वाटतं पण हे साधारण नाही. हे सामर्थ्य खरं आहे आणि हे सामर्थ्य जे आहे ते आत्म्यामध्ये आहे, आतमध्ये आहे. ते सामर्थ्य शरीरामध्ये जाणवत नाही. ते सामर्थ्य जाणून घेण्यासाठी आत्मिक होणं गरजेचं आहे. आत्मिक झाल्याशिवाय ते सामर्थ्य जाणवणार नाही. जोपर्यंत आमचा गर्व आम्ही सोडत नाही, जोपर्यंत आमचा राग आम्ही सोडत नाही, द्वेष आम्ही सोडत नाही, आमच्या जीवनात असणारा हेवा आम्ही सोडत नाही, तोपर्यंत असा अनुभव आमच्या जीवनात येणार नाही. काल मी उपदेश केला, बाळाला परमेश्वर बोलला शमूएल बाळ हा देवाच्या कोशाजवळ झोपत असे आणि पुष्कळ लोक वयस्कर होते, पुष्कळ लोक मॅच्युअर होते, पुष्कळ लोक समजदार होते, शिकलेले होते, पण त्यांना परमेश्वराने बोलला नाही, त्यांना निवडलं नाही. परमेश्वर आवाज देतो. तो कोणाला आवाज देतो? एका बाळाला आवाज देतो. का आवाज दिला असेल त्याने बाळाला? माणसाला का आवाज दिला नाही? मोठ्या मोठ्या स्त्रियांना का आवाज दिला नाही? शिक्षित लोकांना आवाज का दिला नाही? त्या काळात पुष्कळ लोक होते पण ते परमेश्वराची वाणी ऐकण्यासाठी मंद आणि जड झालेले होते. का? कारण त्यांचा गर्भ त्यांना ती वाणी ऐकू देत नव्हती. त्यांच्याजवळ असणारं ज्ञान त्यांना ती वाणी ऐकू देत नव्हती. त्यांच्याजवळ असणारं टॅलेंट त्यांना ती वाणी ऐकू देत नव्हती. ती नम्रता धारण करायला तयार होते. म्हणून परमेश्वराने एका बाळकाची निवड केली आणि परमेश्वर त्या बाळकाला बोलत आहे आणि तोच बाळक मोठ्याकडे होऊन फार मोठा संदेश झाला. वाणी ऐकतो का आम्ही? ती सेन्सिटिव्ह असते, संवेदनशील ज्याला म्हणतात. पवित्र आत्म्याची वाणी अंतःकरणात येते, त्याची अतिशय हळूवार येते, अतिशय हळूवार येते. आणि ज्यावेळेस ती येते त्यावेळेस ती वाणी ऐकण्यासाठी आमचे कान उघडे पाहिजे. हे कान नाही, आत्मिक कान.
ज्याचे आत्मिक कान उघडे असतात तोच देवाची वाणी ऐकू शकतो. ज्याचे आत्मिक नेत्र उघडे असतात, डोळे नाही म्हणत मी, डोळ्याच्या पलीकडचं मी बोलतोय, ज्याचे आत्मिक नेत्र उघडे असतात तोच बघू शकतो की देवाचं आत्म्याचं सामर्थ्य कसं माझ्या भोवती फिरत आहे, कसा पवित्र आत्मा इथं आहे, कसा पवित्र आत्मा सामर्थ्य शरीरात नाही समजले, शरीरात समजणारच नाही. शरीरात किती शोधा काहीच होणार नाही तुम्हाला. आत्म्यात ज्यावेळेस शोधताल त्यावेळेस तुम्हाला ते सत्य सापडणार. म्हणून तुम्ही जितके शरीर आहात तितके आत्मे देखील आहात. आपण म्हणतो ना आम्ही शरीर आहोत, आम्ही शरीर आहोत, शरीर तितके आत्मे देखील आहात, कारण की आत्मा स्वरूपात तुम्ही आहात. ज्यावेळेस तुमचा जन्म झाला नव्हता त्यावेळेस आत्मा स्वरूपात तुम्ही तिथे होता, आणि ज्यावेळेस तुमचा मृत्यू होईल त्याच्यानंतर परत आत्मा स्वरूपात तुम्ही देवाजवळ जाणार आहात. पण तरी आपण शरीराच्या फार मोठ्या ढेंग्या सोडत बसतो. मी असा, मी तसा, मी आमका, मी फलाना. नाही, काहीच नको आपल्याला. आपल्याला जगायचंय आत्मिक जीवन. कोणी द्वेष केला असेल तुमचा, कोणी फार फार तुम्हाला दुखवलं असेल, आज म्हणा येशूच्या नावात मी त्याला क्षमा करत आहे. ते अंतःकरण ठेवा क्षमेचं. कोणीतरी तुम्हाला इतकं वाईट बोललेलं आहे की लहानपणापासून तुम्ही आतापर्यंत त्याचा राग विसरलाच नाही, आणि तुम्ही म्हणता मी लहानपणी ते ऐकलेलं आहे आणि आजही मी त्या व्यक्तीला विसरू शकत नाही. पण आज तुम्ही तर पवित्र आत्म्याच्या सानिध्यात आहात, म्हणा की प्रभू मी त्याला मोठ्या मनाने क्षमा करत आहे. बघा तुमच्या अंतःकरणामध्ये कशी फिलिंग. आज तुम्हाला कोणीतरी दुखवलं, कोणीतरी तुमचा अपमान केलेला आहे, कोणीतरी तुम्हाला घालून पाडून बोललेलं आहे, आणि तुम्हाला असं वाटतं की मी फार फार दुखवले गेलेलो आहे. येशू मी आज त्या व्यक्तीला क्षमा करतो. गर्व, अहंकार, राग, द्वेष त्या माणसाला काय करतात, आत्मिक गोष्टीपासून वंचित ठेवतात, जवळ जाऊ देत नाही. आत्मिक माणूस आत्मिक गोष्टी बघतो, शारीरिक माणूस शरीराच्या गोष्टी बघतो. शरीराचा माणूस काय करतो, माझं शरीर म्हणतं चला वासनेकडे वळतं, चला 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 ते चांगलं वाटतं, अरे ते नाच गाणं चांगलं वाटतं. मग तो शारीरिक माणूस तेच बघत बसतो, तेच गोष्टी करत बसतो. चला त्या देहाच्या गोष्टी मला करायला पाहिजे, देहाची कर्मे उघड आहेत. मग दैहिक माणूस काय करतो, दारूबाजी, रंगेलपणा, त्याच्यानंतर पवित्र शास्त्र सांगतं चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, द्वेष, या सगळ्या गोष्टी देहाच्या माणसामध्ये बसल्या असतात. जो देहाने चालतो आणि जो शरीराने चालतो त्याला अपमान वाटणार, जो देहाने चालतो आणि शरीराने चालतो त्याला राग येणार, जो देहाने आणि शरीराने चालतो त्याला द्वेष वाटणार एखाद्याचा, पण जो आत्म्याने चालतो तो तर म्हणणार मी त्याला क्षमा करतो. आत्मिक सामर्थ्य स्वीकार करतो. ही वेळ आहे आत्मिक सामर्थ्य स्वीकारण्याची. इथं तुम्हाला शिकण्याची गरज नाही, मला पण शिकण्याची गरज. ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस माझ्यासाठी पण हे वचन असतं. आमच्या सगळ्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालायचं आहे. ती एक दिवसाची प्रोसेस नाही. एक दिवस मी देवाच्या सानिध्यात चाललो आणि दुसरा दिवस मी चाललो नाही असं होत नाही. ते रोज, एव्हरीडे, रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत पवित्र आत्म्याचं सानिध्य मला जाणवलं पाहिजे. माझ्या शरीरामध्ये ती जाणीव झाली पाहिजे की देव माझ्या बरोबर आहे. ज्यावेळेस मी बोलतो त्यावेळेस जाणीव झाली पाहिजे की पवित्र आत्मा इथे आहे. ज्यावेळेस मी कोणाला स्पर्श करतो त्यावेळेस जाणीव झाली पाहिजे की पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस जाणीव झाली पाहिजे की आत्मा या ठिकाणी हजर आहे, आणि मी प्रार्थना करत असताना परमेश्वराचा आत्मा ती प्रार्थना ऐकत आहे. नाही तर प्रार्थना व्यर्थ आहे. अशा तर किती लोक प्रार्थना करतात शरीराने, हालेलुया प्रेज द लॉर्ड, हालेलुया प्रेज द लॉर्ड, दिवस दिवस घालवतात, पण त्या प्रार्थना नाही. 2 मिनिटं 2 सेकंड जरी आत्म्याने भरून तुम्ही प्रार्थना केली तर ती प्रार्थना मान्य होते. दिवसभर बडबड जरी केली तर ती मान्य होणार नाही. हे लोक सामान्य होते, पण सामान्य असताना देखील प्रभू त्यांच्याकडून कार्य करून घेत होता. त्याचं कारण हेच की त्यांनी स्वतःला नम्र केलं, लीन केलं, माळीवरच्या खोलीत गेले, आणि असं म्हटलेलं आहे की ज्यावेळेस येशूचं स्वर्गारोहण झालं ते सर्वजण त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, प्रेषितांची कृत्य 1 अध्याय 14 वचन, कित्येक स्त्रिया, येशूची आई मरिया व त्याचे भाऊ एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. ते प्रार्थना करत होते पण एक चित्ताने. ते भान विसरून जात होते, ते लक्ष ठेवत नव्हतं कोण जवळ आहे. ते फक्त देवाला मागणी करत होते, परमेश्वर आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, परमेश्वर आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. आणि एक चित्ताने प्रार्थना करण्यात तत्पर असत. याच्या अगोदर जर आम्ही बघितलं तर फक्त येशूने चमत्कार केले. येशूच्या जीवनाद्वारे महान अद्भुत गोष्टी झाल्या. येशूने मेलेले जिवंत केले, येशूने लंगड्याला चालवलं. पण आता वेळ आली होती की आता ते सामर्थ्य मनुष्य जातीवर येणार होतं, आणि त्या सामर्थ्याबद्दल इथं सांगितलेलं आहे प्रेषित 1:8 मध्ये, परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे
साक्षी व्हाल. म्हणजे जो देवाचा आत्मा प्रभू येशूवरती आलेला होता तोच आत्मा आता तुमच्यावरती येणार नाही. आणि म्हणून म्हटलेलं आहे की ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यावर येईल आणि तुम्ही साक्षी होताल. म्हणजे परमेश्वराची साक्ष द्यायला तुम्ही तयार राहता. आणि जसं ते प्रार्थना करत होते, पेंटिकॉस्टचा दिवस आला आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या गेले. आणि ज्यावेळेस ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या गेले, पवित्र शास्त्र आम्हाला या ठिकाणी सांगतं की भरल्याच्या नंतर या सगळ्या घटना घडलेल्या, त्याच्या अगोदर घडलेल्या नाही. म्हणजे मनुष्य देवाच्या सहवासाशिवाय कोणती गोष्ट करू शकत नाही. माणूस स्वतःच्या बुद्धीने कोणती गोष्ट करू शकणार नाही. जगिक लाईफ तो जगू शकतो, एक चांगलं जीवन तो जगू शकतो, परंतु देवाचं कार्य करण्यासाठी देवाच्या आत्म्याचं येणं गरजेचं आहे. आणि जो त्या आत्म्यामध्ये चालतो, सामर्थ्यामध्ये चालतो, त्याच्या थ्रू देवाचं कार्य होतं. म्हणून देवाचं काम करण्यासाठी पवित्र आत्म्याचं सामर्थ्य ज्यावेळेस त्यांनी स्वीकारल्याच्या नंतर, पेंटिकॉस्टच्या दिवशी ज्यावेळेस पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, त्याच्यानंतर पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की प्रत्येक जण ज्यावेळेस प्रार्थना करू लागला त्यावेळेस अद्भुत कार्य घडू लागलं. एवढंच नाही, तो प्रेषितांची कृत्याचा 2रा अध्याय आणि 42 वचनामध्ये आणि 43 वचनात म्हटलेलं आहे, ते प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुत कृत्य व चिन्ह घडत होती. तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्व काही समायिक होते. 46 वचन म्हणले, ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती करत हर्षाने सालसमानाने जेवण. आता हेच लोक बदलल्या गेले आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर आलं, देवाचा आत्मा त्यांच्या काही कार्य करू लागला. त्यावेळेस पुष्कळ अद्भुत गोष्टी, पुष्कळ चिन्ह त्यांच्याद्वारे घडू लागली. आणि असं म्हटलेले की ते दररोज एक चित्ताने व तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकर मोडत असत आणि देवाची स्तुती हर्षाने व सालसमानाने करत असत. ते सगळे बघा एकत्रित होते. कोणाबद्दल कटुत्व नव्हतं, सगळेजण एकत्रित होते, भाकर मोडत होते, सोबत जेवत होते आणि देवाची स्तुती करत. का? कारण की पवित्र आत्म्याचं सानिध्य त्यांना एकत्रित बांधलेलं होतं. जो मनुष्य किंवा जी स्त्री पवित्र आत्म्याने भरलेली आहे, तो मनुष्य किंवा ती स्त्री एखाद्या व्यक्तीचा फार काळ द्वेष करू शकत नाही. हालेलुया. जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहात आणि जर देवाचा आत्मा तुमच्या ठाई कार्य करतो, तर तुम्ही कोणाचा राग द्वेष करू शकणार नाही. राग येईल ना, राग येतो माणसाला, पण किती वेळ येतो? क्षणभर. राग तुम्ही कॅरी करू शकत नाही. दिवसभर, रात्रभर, उद्या, परवा, तेरवा असा राग नसतो. द्वेष नसतो. द्वेष, राग असतो पण द्वेष नसतो. राग एक भाव आहे. द्वेष म्हणजे याचं वाईट वाटलो, हा याचा ऍक्सिडेंट हो, हा मरो, याचा असो, याचा कसो. हे पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती कधीच कोणाबद्दल बोलू शकणार. काही ते बोलतात ना पवित्र आत्म्याने भरलेली व्यक्ती, कधी कधी हा याला तरी चालेल, खरंच म्हणतो, तसं म्हणत जाऊ नका. का मी म्हणतो, तुमच्या शब्दामध्ये एखाद्याला श्राप बोलतात त्यावेळेस काय करतात ते? श्राप काढतात. एखाद्याला आशीर्वाद बोलतात त्यावेळेस आपल्याला श्राप बोलायचं नाही कोणाचं, आपल्याला आशीर्वादच बोलायचे. जर तुम्ही एखाद्याबद्दल म्हणला हा नाही मेला तर बरा, त्याचं काही खरं नाही, त्याचा ऍक्सिडेंट हो, तसं कधीच म्हणू नका. उलट मला त्याच्या जीवनामध्ये आशीर्वाद येऊ, त्याचं चांगलं हो, सगळ्यांचं चांगलं हो, शेवटून माझं पण चांगलं. आपण काय म्हणतो, पहिले माझं चांगलं हो आणि मग नंतर झालं तर झालं दुसऱ्याचं. तसं नाही, आपलं मन आपल्या प्रती आपण चांगलं ठेवायचं, दुसऱ्याप्रती आपलं मन चांगलं ठेवायचं. पवित्र आत्मा कधी कार्य करतो? पवित्र आत्मा केव्हा आम्हाला लीड करतो? पवित्र आत्म्याचं सानिध्य शिकायला मला 14 वर्ष लागली, 14 ते 15 वर्ष. 5 वर्ष स्टडी केली तरी पवित्र आत्म्याच्या सानिध्यामध्ये कसं चालायचं शिकलो नाही. अभ्यास केला भरपूर बायबलचा, शिकलो नाही. ज्या दिवशी उपवास प्रार्थना केल्या त्या दिवशी शिकलो पवित्र आत्म्यामध्ये चालणं म्हणजे काय. पवित्र आत्म्यामध्ये चालणं म्हणजे देवाचा आत्मा स्वतःच्या आत कॅरी करणं आणि ज्याच्यावरती देवाचा आत्मा विचार करा त्याचं जीवन कसं असायला. राग करू शकत नाही, द्वेष करू शकत नाही, तिरस्कार करू शकत नाही, कोणाला भांडू शकत नाही, कोणाला मारूशी वाटलं तरी मारू शकत नाही.
का? कारण की पवित्र आत्म्याचं सानिध्य आमच्या जीवनामध्ये आहे आणि हेच सानिध्य घेऊन चालणारे हे लोक आहेत. ज्यावेळेस हे लोक पूर्ण बदलल्या गेले त्यावेळेस परमेश्वराच्या आत्म्याचं कार्य चालू झालं आणि पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे काम करत गेला आणि इतकं मोठं काम झालं की ते ज्यावेळेस प्रार्थना करत, ज्यावेळेस एकत्रित जमत, त्यावेळेस परमेश्वर अद्भुत कार्य करत होता. आणि मग हेच प्रेषितांवरती परमेश्वराचं सामर्थ्य आलं. आतापर्यंत प्रभू येशू ख्रिस्तावरती होतं. प्रभू येशू आत्म्याच्या सामर्थ्याने लोकांना स्पर्श करत होता, लोक बरे होत होते. प्रभू येशू बोलत होता, कार्य होतं. पण आता या मध्ये परमेश्वराचा आत्मा प्रेषितांवरती आला आणि प्रेषित स्पर्श करत होते, शिष्य लोक स्पर्श करत होते, लोक बरे होत होते आणि लोकांच्या जीवनात कार्य होत होतं. आणि तोच आत्मा जो आहे तो आत्मा आजच्या काळामध्ये मंडळीवरती आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आता आत्मा समजून घ्या. पवित्र आत्मा आपण समजलो नाही. पवित्र आत्मा धूर नाही, पवित्र आत्मा अग्नी नाही, पवित्र आत्मा व्यक्तित्व आहे. पिता पुत्र पवित्र आत्मा जो म्हटलेला आहे, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा येतो असं समजा की मी इथं शरीराने उभा आहे आणि इथं पवित्र आत्मा उभा आहे, पण त्याला शरीर नाही, फक्त शरीर नाही, तर देवाचा आत्मा इथं आहे. आणि ज्यावेळेस आत्मा येतो त्याला शरीर नाही, म्हणून तो काय करतो, शरीरामध्ये जातो किंवा शरीरावरती राहतो. जसं तुम्ही त्याला बोलवलं की पवित्र आत्मा मला तुझ्या आत्म्याने भर, त्यावेळेस तो येतो आणि तुमच्या शरीरामध्ये जातो किंवा शरीरावरती कायमस्वरूपी राहतो. मग एक व्यक्ती तुम्ही कॅरी करता सोबत, तुम्ही एकटे नाही, तुम्ही चालले देवाचा आत्मा तुमच्या बरोबर चालतो, तुम्ही बोलले देवाचा आत्मा बोलतो, तुम्ही ज्यावेळेस काही शब्द काढता त्यावेळेस देवाचा आत्मा तुमच्या तो शब्द बाहेर काढतो. आणि मग विचार करा, देव तुमच्या बरोबर चालतो, त्याला पवित्र आत्मा म्हणतात. आणि ज्यावेळेस हा पवित्र आत्मा आमच्या बरोबर राहतो, मी पाप केलं, मी वाईट गोष्टी केल्या, तो पवित्र आत्मा काय करतो, मला सोडून जातो. तो आत्मा आहे, फक्त मला शरीर आहे, त्याला शरीर नाही, तो देवाचा आत्मा आहे, त्याला पवित्रता आवडते, शुद्धता आवडते, म्हणून तो देवाचा आत्मा माझ्याबरोबर चालतो, माझ्याबरोबर राहतो. मी प्रार्थना करतो त्यावेळेस तो माझ्याद्वारे स्पर्श करतो. माणसाद्वारे आरोग्य भेटत नाही, त्या देवाच्या आत्म्याद्वारे आरोग्य भेटतं. प्रॉफिसीज होतात, तो दाखवतो वेगवेगळ्या गोष्टी, दृष्टांत दाखवतो, ध्येय दाखवतो, बऱ्याचशा गोष्टी जीवनामध्ये कशा करायच्या ते सगळं दाखवतो. आणि तोच पवित्र आत्मा लोकांना स्पर्श करून आरोग्य देतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याला दुखवतो त्यावेळेस तो पवित्र आत्मा आम्हाला सोडून जातो. आणि तो सोडून गेल्यानंतर आम्ही काय होतो, एक सामान्य व्यक्ती. किती प्रार्थना करा, किती काय करा, देवाचा आत्म्याचं सामर्थ्य तिथं जाणवत नाही किंवा देवाचा आत्मा त्या व्यक्तीबरोबर नसतो, तो एक पोकळ व्यक्ती बरोबर. कितीतरी सेवाकार्य असे जे खूप मोठे झाले आणि नंतर त्यांचं सेवाकार्य पूर्ण कोलॅप्स झालं आणि मग म्हणतो आपण हा व्यक्ती फार सामर्थ्यशाली होता. तो व्यक्ती नव्हता सामर्थ्यशाली, तो जो कॅरी करत होता देवाचा आत्मा तो सामर्थ्यशाली होता. त्याने चूक केली आणि त्याला देवाचा आत्मा सोडून गेला, म्हणून तो आता सामान्य आहे. शौल राजा जोपर्यंत पवित्र आत्मा त्याच्या ठाई होता तोपर्यंत म्हटलेला आहे की तो सामर्थ्याने चालला, मोठं त्याने राज्य स्थापन केलं आणि चांगल्या गोष्टी त्याच्या हातून घडल्या. इस्रायलामध्ये खूप चांगल्या कामं त्याने केले. पण ज्या समयी शौलाला पवित्र आत्मा किंवा देवाचा आत्मा सोडून गेला त्यावेळेस असं म्हटलेलं आहे की त्याच्यानंतर त्याची अधोगती सुरू झाली आणि मग नंतर परमेश्वराचा आत्मा जो आहे तो दाविदावरती आला. दाविदाला राजपदासाठी निवडलं आणि दाविदाच्या ठाई परमेश्वराचा आत्मा जोरजोरात संचरू लागला. शौलावरचा आत्मा कधीचाच निघून गेला. मग शौलाला समजलं देखील नाही की कधी मला देवाच्या आत्म्याने सोडलं. मग पवित्र आत्म्याने भरलेलं जीवन हे देवाच्या आत्म्याने चालवलेलं जीवन असतं. म्हणून तर म्हटलेले ख्रिस्ती जीवन साधन आहे. आम्ही ज्यावेळेस चालतो बोलतो त्यावेळेस आमच्याबरोबर देवाचा आत्मा असतो. ज्यावेळेस आम्ही कार्य करतो त्यावेळेस देवाचा आत्मा असतो. आणि हे लोक देखील ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस देवाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने काम करत होते. म्हणून लोक बरे होत होते. जो देवाचा आत्मा प्रभू येशूवरती होता तोच आत्मा प्रेषितांवरती आला. म्हणून जो आत्मा त्यांनी कॅरी केलेला होता किंवा स्वीकारलेला होता त्या आत्म्याद्वारे ज्यावेळेस ते स्पर्श करायचे, सावली देखील पडायची, त्यावेळेस लोक बरे व्हायचे. आणखी यरूशलेमेच्या आसपासच्या चौकडल्या गावातून लोक समुदाय दुखणेकरांना व अशुद्ध आत्म्याने पिडलेल्यांना घेऊन तिथे येत असत आणि ते सर्व बरे होत असत, सर्व बरे होत असत. काही लोक अशुद्ध आत्म्यासाठी प्रार्थना करतात पण अशुद्ध आत्मा टस होतो नमस होतो. का होत नसेल तसं? किती आरडाओरडा आणि जीव कोरडा करा, तो काय निघून जात का जात नसेल? तो विश्वासाची कमतरता. आणखी दुसरी गोष्ट पवित्र आत्मा. नातेसंबंधच नाही ना देवाबरोबर, कधी प्रार्थनाच केली नाही, कधी
कधी पवित्र शास्त्र वाचलं नाही, कधी देवाच्या सानिध्यात राहिलो नाही, कधी उपास प्रार्थना केली नाही, कधी गुडघ्यावरती बसलो नाही, कधी परमेश्वराचं नाव घेतलं नाही, त्याच्याबरोबर देवाचं सामर्थ्य कसं राहील? आणि जर शैतानाला तो धमकायला लागला, शैतान काय म्हणत? मी येशूला ओळखतो, मी त्या पास्टरला पण ओळखतो, तुम्ही कोण? मी तुम्हाला ओळखत नाही, कारण की आत्म्याचं सामर्थ्य दिसत नाही तुमच्यावर, तुम्ही तर एक ऑर्डिनरी पर्सन दिसता. निघणार नाही दुष्ट आत्मा. दुष्ट आत्मा निघण्यासाठी देखील पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे असतं. आम्ही आमच्या बुद्धीने काढत नाही दुष्ट आत्म्याला. ज्या दिवशी मी प्रार्थनेत कमी असलो आणि मला जाणीव होते की प्रार्थना जर मी केली नाही काढत दुष्ट आत्मा, जात पण नाही. का जाणार ना? माझ्या काही तेवढं आत्मिक सामर्थ्य आहे का? मी जाऊन फक्त माझा जीव कोरडा करू नये, तो काही निघणार नाही. ज्या दिवशी मी फास्टिंग उपासने प्रार्थना करून आत्मिक रीतीने प्रार्थनापूर्वक जाईल, त्यावेळेस मला माहिती मी तुम्हाला जर आत्म्याचं सामर्थ्य पाहिजे तर तुम्ही स्वतः प्रार्थना करणारे बनले पाहिजे. माझ्या प्रार्थनेवर डिपेंड राहू नका. तुम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे, तुमच्या काही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. असं कोणीच नाही या ठिकाणी की ज्याने मागितलं आणि त्याला मिळणार नाही. त्या प्रत्येकासाठी देवाचा आत्मा आहे. आणि हे लोक पण काही विशेष लोक नाही, सामान्य लोक आहेत, पण ते प्रार्थना करणारे लोक आहेत. मी तर म्हणतो रोज सकाळी उठा, गुडघ्यावरती जा आणि प्रार्थना करता. अर्ध्या तासाची प्रार्थना पण तुमची पॉवरफुल प्रार्थना राहील. अर्ध्या तासानंतर ड्युटीवर जा, कामावर जा, कुठं तुमचं काही जॉब असेल तिथं जा, आणि एखादा आजारी असेल, एखादा त्रासात असेल, त्याच्यासाठी प्रार्थना करा. लगेच तो म्हणून मला काय माझ्या कॉलेजमधला मित्र मला कॅनॉटमध्ये एक दिवस भेटला आणि फार निराशेत होता. आणि निराशेत असताना तो म्हणे असं असं कर्ज झालेलं आहे आणि मला ते शॉप जे आहे ते विकत घ्यायचं आहे आणि मी फार त्रासात आहे आणि मला असं वाटतं की माझं पैसे राहिलेले नाही, मी जेवढे होते नव्हते पैसे खर्चून टाकले आणि आता मला वेगवेगळे विचार येत आहेत आणि मला असं वाटतं जीवन संपून द्यावं, काही कामाचं नाही. मी कॅनॉटमध्ये त्याला म्हटलं, आता कॉलेजमध्ये असताना मी पाळत काय नव्हतो, सामान्य होतो. मी त्याला म्हटलं थोडं बाजूला येतो का? बाजूला आल्यानंतर मी त्याला सुवार्ता सांगितली. मी म्हटलं तुझ्यासाठी 2 मिनिटाची प्रार्थना करू का 2 शब्दासाठी? तो म्हणे अरे वा, प्रार्थना केली तर चांगलं होईल, चल म्हणे करू. मी त्याला बाजूला घेतलं आणि बाजूला जाऊन खाली बसलो आणि बसल्यानंतर फक्त त्याच्या पाठीवर हात ठेवला असा आणि म्हटलं येशूच्या नावामध्ये जे आपण समस्या या भावाच्या जीवनातल्या त्या दूर हो. तो जागेवर उडाला आणि म्हटलं असं मला सगळं शरीरामध्ये पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत काटे आले होते. शब्दाची प्रार्थना, येशू याला पूर्ण त्याच्यातून मुक्त कर. तो म्हणे आज मला इतकं फ्रेश वाटतंय, तू शब्द बोलला आणि मला फ्रेश वाटायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर तुम्हाला 5-6 महिन्यांनी भेटला, सगळं काही व्यवस्थित झालं. मी शॉप पण विकत घेतलं म्हणे, तिथं हॉटेल पण टाकलं आणि सगळं काही व्यवस्थित चालू आहे. आता माझ्या मनात एकही विचार मरणाचा येत. किती मिनिट लागले? का झालं ते? माझ्यामुळं झालं नाही झालं, मी करू शकत नाही. ते झालं पवित्र आत्म्याचं सामर्थ्य. आज प्रत्येकाला पवित्र आत्मा दिलेला आहे, प्रत्येकाला. आज आम्ही प्रत्येक जण सामर्थ्यशाली आहोत. प्रत्येकामध्ये ते सामर्थ्य आहे, फक्त ते बाहेर काढायचं, फक्त विश्वास ठेवायचा आहे आणि विश्वासाने ते ग्रहण करायचं आहे. आमचं लाईफ प्रार्थनाशील करायचं आहे, प्रार्थनाशील असलं पाहिजे. अन्य भाषेमध्ये आम्ही जास्त बोललो पाहिजे. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्ही जास्त कॅरी केलं पाहिजे. नाही तर आठवडाभर आम्ही प्रार्थना करत नाही, फक्त रविवारची एक प्रार्थना, ती पण इथं सगळ्यात येऊ आणि मग म्हणतो येशूच्या नावात बिक्स दुष्टाला. दुष्ट म्हणतात कसं मी जाईल? तुझा देवाचा संबंधच नाही, मला दिसतच नाही देव तुझ्यामध्ये, मला दिसतच नाही देवाचं आत्मिक सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे, मी कसं जाईल? जिथं देवाची एंट्री होती किंवा देवाच्या आत्म्याची एंट्री होत्या क्षणी दुष्ट आत्मे घाबरायलाच पाहिजे, थरथर लटलट कापायलाच पाहिजे आणि ते आत्मे निघून जायलाच पाहिजे. जर जात नाही अशुद्ध आत्मे तर त्या ठिकाणी पवित्र आत्म्याचं काम होतच नाही. पण इथं ज्यावेळेस तो येत होता किंवा प्रेषित ज्यावेळेस येत होते, अशुद्ध आत्मेने पिडलेल्यांना लोक तिथे येतात, घेऊन येत आणि ते सर्व बरे होत असत. दुष्ट आत्मा जरी असला तरी तो टिकू शकणार नाही जर तुम्ही पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने बनलेले आहात. मला आज हेच सांगायचं की आत्मा किंवा देवाचा आत्मा शिका. जोपर्यंत देवाचा आत्मा शिकणार नाही तोपर्यंत सामर्थ्य कळणार नाही तर मग किती शरीराने बुद्धीने प्रार्थना करा, किती गाणं गा, काही होणार नाही, कोणाला काही जाणवणार. कसं तर मग
राजकारणी भाषण देतात स्टेजवर, ते बुद्धीचं भाषण आहे. इथं बुद्धीचं काम नाही. बुद्धीचं काम वेगळं, आत्म्याचं काम वेगळं. बुद्धीच्या कामाने मी चांगला वक्तृत्व करू शकतो, मी चांगला बोलू शकतो बुद्धीने, पण आत्म्याने देव कार्य करतो. आत्म्याने आरोग्य येतं, आत्म्याने शांती येते, आत्म्याने लोकांच्या जीवनामधील बंधनं तुटतात आणि ते आत्म्याचं कार्य होण्यासाठी पवित्र आत्मा त्या व्यक्तीच्या शरीरावरती असणं गरजेचं आहे. तो पवित्र आत्मा त्या व्यक्तीच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. म्हणून परमेश्वर म्हणतो की या जगामध्ये मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. म्हणजे ज्यावेळेस मी चालतो त्यावेळेस मी एकटा चालत नाही, ज्यावेळेस मी कुठं प्रवास करतो त्यावेळेस बसमध्ये मी एकटा बसलेला नसतो, ज्यावेळेस मी गाडी चालवतो त्यावेळेस मी एकटा नसतो. त्यावेळेस मला अनाथ असं देवाने सोडलेलं नसतं, कारण की मी जर पवित्र आत्म्याने भरलेला व्यक्ती आहे तर देवाचा आत्मा माझ्याबरोबर कायम असतो, मी एकटा नसतो. ते देवाला म्हणायचं, ते येशूला म्हणायचं, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. आज इथं आत्म्याचं सामर्थ्य आहे, तर ते सामर्थ्य स्वीकारणारा बनलं पाहिजे. नाही तर आयुष्यभर पुढत राहू आपण, आयुष्यभर हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, काय जीवन कामाचं, असंच आयुष्य गेलं आणि असंच जाणार आयुष्य. कायम निराशा तुमच्या जीवनात आहे. काही लोक बघा कायम निगेटिव्ह म्हणतात. आयुष्य जातं तरी त्यांच्या तोंडात काय असतं, जमत नाही, होत नाही, काय आयुष्य काय. एखाद्या दिवशी सुद्धा ते फिरायला जात नाही. एखाद्या दिवशी पण आपल्या लेकरांना फॅमिलीला घेऊन फिरायला का जात नाही? फार मोठं बर्डन आहे. काय केलं, काय नाही केलं, आयुष्य असंच गेलं. काही लोक नाही का म्हणतात रविवारी खूप काम आहे तर अंबानी एवढे श्रीमंत पण तुम्ही झाले नाही. खूपच काम आहे तर तुम्ही किती श्रीमंत झाले पाहिजे, अंबानी. जर नाही तेवढे श्रीमंत तुम्ही म्हणतो खूप काम आहे, सांगू नका मला. या आणि देवाच्या सानिध्यात आयुष्य जातं आपलं, आणि आयुष्यामध्ये ना देवाचं सामर्थ्य, ना देवाचं सानिध्य, ना काही. बरं ते पण नाही, आणि धड आर्थिक रीतीने आम्ही त्या आशीर्वादामध्ये पण चालत, म्हणजे इकडून पण उकलेलो आणि तिकडून पण उकलेलो आणि उगाच बिझी. असं काय केलं नाही. रविवारी लग्न होतं, लग्नाला गेलो मस्त. लग्न किती वाजता होतं, 12:30 वाजता. आपण गेलो कितीला, लवकर 11:30लाच गेलो. ते लग्न लागलं 5ला. गेला दिवस सगळा वाया. म्हणजे बरेचशे वेळेस आपले क्षण जे असतात ते भरपूर वाया जातात आणि देवाचं सानिध्य आम्ही सोडतो किंवा स्वीकारत नाही. आयुष्य फार चांगलं आहे, आयुष्य एन्जॉय करा, शिका एन्जॉय करा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्याने भरलेला व्यक्ती मला नाही वाटत निराशेमध्ये राहील. जरी आली निराशा तरी मला येशूच्या नावात मी दूर करतो. त्याच्याजवळ घर असो नसो, गाडी असो नसो, पैसा असो नसो, तो जर देवाच्या आत्म्याने भरलेला आहे तर तो कायम आनंदी राहील. तुम्हाला कोणी असो नसो, माझ्यावर देवाचा आत्मा. कारण माणसं तुम्ही असं बोलता, तुम्ही मस्त गाडीत फिरता, असं वाटत असेल ना. देवाने दिली म्हणून फिरतो. देव तुम्हाला याच्यापेक्षा भारी देईल, मर्सिडीज देईल, त्यावेळेस मस्त फिरायला मर्सिडीज. जे देवाने दिलं ते घ्यायचं आणि आनंद करायचा, पुढत नाही बसायचं. मला ही भेटली, त्या माझ्या शेजाऱ्याजवळ ती आहे म्हणून तेव्हा मला त्याच्यापेक्षा उंच दे, तसं नाही करायचं. जे आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचा, पण कायम पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये चालायचं, त्याला दुखवायचं. म्हणून या ठिकाणी प्रेषित सामान्य होते, पण ते पवित्र आत्म्याने भरलेले होते. आज आम्ही पवित्र आत्म्याचं सामर्थ्य स्वतःवरती कबूल करू. आजपासून रोज म्हणा, मी एकट्याने चालणार, आता देवा तू माझ्याबरोबर चाल. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभे राहू आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या शरीरावरती कबूल करूया. परमेश्वराचा